ठाकरे बंधू दसरा मेळाव्याला एकत्र येण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचे संकेत, तर संजय राऊतांची मात्र सावध भूमिका. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जीआरसाठी कॅबिनेट दाखल. स्थगिती देण्यापूर्वी कोर्टाने कळवावे, यासाठी 3 न्यायालयांमध्ये कॅबिनेट दाखल. जीआर विरोधात दिल्ली मुंबईत याचिका दाखल झाल्याची माहिती. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये पात्र शब्द वापरून ओबीसींवर अन्याय. जीआरवरून विजय वडट्टीवार नाराज. जीआरवरील चर्चेसाठी 12 सप्टेंबरला कमिटी नेमणार असल्याची वडट्टीवार यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीवर विरोधक आक्रमक. काळ्या पैशातून जाहिरातीवर 40 ते 50 कोटी खर्च. राऊतांची टीका. जाहिरातीसाठी कोट्यावधींचा खर्च कुणी केला? रोहित पवार यांचा सवाल. शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर, मात्र कायमस्वरूपी नियुक्त्या जाहीर नाहीत. बीडसह अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. पोलिसांना स्वतःचं आडनाव लावता येत नाही. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत. तर मुंडेंच्या तोंडून ही भाषा ऐकून गंमत वाटते. अंजली दमानी यांचा टोला. 8 तासांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं. लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी. भरतीमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये व्यत्यय. पुण्यात गणपती विसर्जनाचा जल्लोष 30 तासानंतरही सुरू. डीजेच्या दणदणाटात बाप्पांच्या भव्य मिरवणुका. लक्ष्मी चौकात मंडळाचा जल्लोष. भर पावसात विसर्जन मिरवणुका सुरू. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट. पुण्यातील गणेश मंडळांनी ओलांडली डीजेच्या आवाजाची मर्यादा. शासनाच्या आदेशाचं उल्लंघन. काय कारवाई होणार याकडे लक्ष. जळगावच्या 40 गावात अनोख्या पद्धतीने बाप्पाला निरोप. तरुणाने नदीतील पाण्याच्या तळाशी जाऊन लाडक्या बाप्पाला दिला निरोप. गणरायाला निरोप देताना चिमुकल्या भक्तांना अश्रू अनावर. बाप्पाचं विसर्जन न करण्याचा चिमुकल्यांचा पालकांकडे अट्टहास. निरागस डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून उपस्थितांचं मन हेलावलं. लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीच्या वाटेवर. रेल्वे स्थानक आणि बसस्थानकात मोठी गर्दी. कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी. राज्यात गणपती विसर्जन सोहळ्याला गालबोट. विसर्जनादरम्यान 12 जणांचा मृत्यू. चाकणमध्ये 4घांचा, अमरावतीत 2घांचा, बेळगावात 1चा बुडून मृत्यू, तर शहापूरमध्ये 3 जण गेले वाहून. मिरजेत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्वागत कमानीसमोर शिंदेंचं गाणं वाजल्याने वाद. शिंदेंचं गाणं वाजवल्याने दोन्ही गटात धक्काबुक्की. IPS अधिकारी अंजन कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक. जनशक्ती शेतकरी संघटनेने आई कमला भवानीचं प्रार्थना करत घातला दुग्धाभिषेक. दुग्धाभिषेक करणाऱ्या 10 जणांवरती गुन्हा दाखल. सततच्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळीत वाढ. धरणाचे 18 दरवाजे 1 फुटाने उघडले. धरणात सध्या 98.73% पाणी साठा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कामाला विरोध केल्याने शेतकऱ्याला मारहाण. मारहाणीमध्ये तरुण शेतकरी गंभीर जखमी. 22 मिनिटं हॉकी स्टिकने मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा. आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण. खगोल अभ्यासकांना ब्लड मून पाहण्याची चांगली संधी. रात्री 9:57 खगोल चंद्रग्रहणास सुरुवात. रात्री 12:30 पर्यंत सुरू राहणार ग्रहण. उत्तराखंडच्या यमुनोत्री खोऱ्यात ढगफुटी. नवगाव परिसरात मोठं नुकसान. पुराच्या पाण्यात आलेला गाळ आणि मातीमुळे काही घरं गाडली गेली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र नाही. हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी. सिरमौरमध्ये भूस्खलन होऊन संपूर्ण डोंगर नदीत कोसळला. दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.